रे नैना रे जय जय राम कृष्ण रूप पहता लोचने रूप पहता लोचनिया लोचनी रूप पहता लोचने रूप पहता लोचने
अवघी मिथ्य अटी राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी। अवघी मिथ्या अटी राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, राम नाही अटी राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी। अवघी राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, राम नाही सावधान सावधान उगवी संकल्पी हे म्हण, उगवी संकल्पी हे म्हण, उगवी संकल्पी हे म्हण। उगवी संकल्पी हे म्हण, उगवी संकल्पी हे म्हण, उगवी संकल्पी हे म्हण। सांडिले ते मांडी आग्रह उरला काळ दंडी, आग्रह उरला काळ दंडे, आग्रह उरला काळ दंडे। सांडिले मांडी आग्रह उरला काळ दंडे, आग्रह उरला काळ दंडे, आग्रह उरला काळ दंडे। सावधान 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 उगवी संकल्पी म्हण, उगवी संकल्पी म्हण,
पांडुरंगा देवळी किती पांडुरंगा म्हणे आले बाबा हरी सावधान सावधान उगवे संकल्पे म्हण उगवे संकल्पे म्हण सावधान उगवे संकल्पे उगवे संकल्पे विठोबार कुमारी हरि 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 विठोबार कुमारी टाटा हरि विठोबार कुमारी हरि 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी हाँ 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी
सावधान 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 सावधान
अवघी मिथ्याटी रामणा ये जब कंठी सावधान सावधान भोगवी संकल्पे मन सांडिले ते मांडे सांडिले ते मांडे अग्रह उरला काळदंडे सावधान सावधान उगवी संकल्पे मन तुका म्हणे आले भागा तुका म्हणे आले भागा देऊनी चित्ती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पे मन अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति अहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम म्हण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो दरार्थावतार कलाकांकते ज्योति कामोदि वक्रम कलानिशवादा पुनोहदारदक्षिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धिनवनिधिके दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जे बोलो हनुमान की सेवे लागी सेवक सारो सेवे लागी
मिथ्य अटी राम नाही जवकंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग यच्च यावत भूतलावर जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह झिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे नोहे नोहे हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या उपदेशपर प्रकरणातील हा उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेकरता विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्व जड जीवांना उपदेश करतात आणि महाराज सांगतात की दादांनो या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्य प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून तर सायंकाळपर्यंत नोहे नोहे जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत एवढा धावतो एवढा धावतो एवढा धावतो. कशा करता हो कशा करता? दोन गोष्टी पाहिजे, एक सुख आणि एक समाधान. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत पळतोय, जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत पळतोय. एवढं पळून देखील जर त्याच्या वाट्याला सुख येत नाही, एवढं पळून देखील जर त्याच्या वाट्याला समाधान येत नाही, तर महाराज म्हणतात अवघी मिथ्य आटी. ही आटाआटी जी करतोय ही सगळी कशी आहे? मिथ्य आहे. पण महाराज कुठपर्यंत ही आटाआटी मिथ्य आहे त्याला कारण सांगितलं महाराजांनी. महाराज म्हटले जोपर्यंत या विश्वाचा चालक, या विश्वाचा मालक, या विश्वाचा सर्व जो बघतो तो विश्वाचा मालक असणारा भगवान परमात्मा, त्याचं नाव जोपर्यंत तुमच्या कंठात येत नाही तोपर्यंत सगळी मिथ्या आटी. अवघी मिथ्य आटी राम नाही जवकंठी. आणि म्हणून साधू संतांनी आपल्याला सावधान केलं. सावधान सावधान उगवी संकल्प हे मन. मनाला संकल्प विकल्प याच्या भोवऱ्यामधून बाहेर काढा. मनाला सात्विक बनवा, मनाला निर्मळ बनवा, मनाला स्वच्छ बनवा, सुंदर बनवा. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. हा जो पसारा आपण मांडून बसलोय एक दिवस काळ येणारे आणि आपल्याला घेऊन जाणारे महाराज. सांडिले ते मांडे आग्रह उरला काळ दंडे सावधान सावधान उगवी संकल्प हे मन. मग ऐका, आपण संतांकडे गेलं पाहिजे. महाराज आम्ही नेमकं जीवन जगायचं कसं? जीवन जगण्याची अत्यंत साधी सरळ सोपी पद्धत तरी आम्हाला सांगा. आणि मग आमच्या तुकोबारायांनी सांगितलं निसर्गानं, प्रकृतीनं, भगवंतानं ज्याच्या वाट्याला जे काम दिलंय ते काम नाही बंद करायचं. बरं का लाडक्या बहिणी हो, ते काम नाही बंद करायचं. मग काय करायचं? ते काम करता करता विश्वाच्या मालकाचं स्मरण असू द्यायचं. ते काम करता करता विश्वाच्या मालकाचं भजन असू द्यायचं. तुका म्हणे आले भागा आणि देऊनी चित्ती पांडुरंगा, अशी आपल्या जीवनाची चौकट असली पाहिजे. विठाला विठाला किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, मलाही ज्ञात आहे. आज आपल्या या दहटे परिवारामधील एक मातोश्री आणि त्या मातोश्रीचं छत्रछाया आज या परिवारातून निघून गेलंय. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे आज श्राद्धाचा दिवस आहे, आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी सांगण्यापेक्षा प्रत्येकानं जर विचार केला, आपला जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आपली आई आपल्यासोबत आहे, जन्म झाला तेव्हापासून जोपर्यंत आपले वडील आपल्यासोबत आहे, तोपर्यंत ऐका 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 तोपर्यंत त्यांनी आपल्याकरता काय काय केलं हे फक्त आपण आठवण जरी केली तरी आपल्याला कळेल की आपण त्यांच्या उपकारातून आपण परतफेड करू शकत नाही. एवढे उपकार आई वडिलांचे आपल्यावरती आहे. आणि म्हणून या मातोश्रीचं सुंदर असं पुण्यस्मरण आदरणीय या ठिकाणी आमचे फकीरा भाऊ असतील, त्यांचे मातोश्रींचे चिरंजीव श्री फकीरा भाऊ साहेबराव दहटे,
त्याच पद्धतीनं त्यांचा संपूर्ण जो परिवार आहे त्या ठिकाणी त्यांच्या सुनबाई असतील, सो प्रमिला फकीरा दहटे, त्याच पद्धतीनं त्यांच्या दोन्ही मुली असतील, सो पुष्पा संजय सोनवणे, सो सरला योगेश पगारे, त्याच पद्धतीनं त्यांचे जावई श्री संजय शिवाजी सोनवणे, योगेश खंडू पगारे, त्याच पद्धतीनं त्यांची नातवंड आहेत अनिकेत संजय सोनवणे, त्याच पद्धतीनं वेदांत फकीरा दहटे, त्याच पद्धतीनं कुमारी अनुष्का फकीरा दहटे, चिरंजीव उमाकांत संजय सोनवणे, चिरंजीव आयुष योगेश पगारे, असा असणारा या आदरणीय कैलासवासी लीलाबाई मातेचा हा परिवार. आणि निश्चितच या परिवारावरती या मातेनं प्रेम केलं आणि त्या प्रेमातून त्या ऋणातून मुक्त होण्याकरता या परिवारानं सुंदर पद्धतीनं या ठिकाणी हे आयोजन नियोजन केलं. आदरणीय आमचे फकीरा भाऊ असतील, सुंदर पद्धतीनं हे आयोजन नियोजन आहे. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो या धर्मामध्ये अनेक प्रकारचे क्रियाकर्म सांगितले, त्यापैकी आज श्राद्धाचा विधी, आज पुण्यस्मरणाचा दिवस. पुण्यस्मरण म्हणजे नेमकं काय, श्राद्ध म्हणजे नेमकं काय ऐका. गेलेल्या जीवात्म्याच्या विषयी आपण श्रद्धेनं जे काही कार्य करतो, श्रद्धा असली पाहिजे. गेलेल्या जीवात्म्याच्या विषयी श्रद्धेनं आपण जे काही कार्य करतो त्याला काय म्हटलं जातं दादा? श्राद्ध म्हटलं जातं. श्राद्ध म्हटलं जातं. याला पुण्यस्मरण म्हटलं जातं. का? गेलेल्या जीवात्म्याचं स्मरण आपण जे करतो ते स्मरण आपल्याला निश्चित पुण्यवान बनून जातं. म्हणून आज हे पुण्यस्मरण आणि मातेच्या ऋणातून मुक्त होण्याकरता ज्ञानदान, अन्नदान सुंदर पद्धतीनं ही महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची. आदरणीय आमचे फकीरा भाऊ असतील आणि त्यांनी ज्यावेळेस हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला त्यावेळेस आदरणीय आपल्याच गावचं भूषण, आदरणीय आमचे कानिपनाथ महाराज असतील, आदरणीय आमचे जालिंदर महाराज असतील, या दोन्हीही बंधूंनी उभा महाराष्ट्र गाजून टाकलाय. आपलं गावचं भूषण आहे बरं का. आदरणीय महाराजांच्या त्या ठिकाणी निरोपावर या ठिकाणी येण्याचा हा योग. त्याच पद्धतीनं आमच्या फकीरा भाऊंचे पाहुणे आमच्या कुंभारी गावामध्ये आमचे आदरणीय परमस्नेही अशोक भाऊ त्या ठिकाणी भालेराव, त्यांच्याही त्या ठिकाणी प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा आलेला हा योग. त्यांना देखील मनापासून वंदन करतो. आदरणीय आमचे कानिपनाथ महाराज असतील, जालिंदर महाराज असतील, सर्वच आदरणीय बाबांचं काय नाव? आदरणीय दिलीप महाराज, सुंदर महाराजांनी चाल गायली, महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. आणि सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची ही सर्व शिष्य मंडळी या ठिकाणी आमचे पिंटू भाऊ होऊन सुंदर त्यांचं त्या ठिकाणी गायन आहे, आपल्या चांदे कसाऱ्याचे आहेत, त्यांना देखील मनापासून वंदन करतो. सर्व गावातील भजनी मंडळी असतील, उभा महाराष्ट्र मृदंगाच्या साधनेनं ज्यांनी गाजवला आमचे परममित्र जिवलग आदरणीय राम महाराज कदम असतील, महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. आणि साऊंड सिस्टीमच्या बाबतीत उभा महाराष्ट्र ज्यांनी गाजवला, कीर्तनकाराला, गायक मंडळीला आणि मृदंगवादक मंडळीला जसा लागेल तसा आवाज आणि समोरच्यांना पण त्रास नाही बरं का. सुंदर पद्धतीनं ऑपरेटिंग उभा महाराष्ट्र ज्यांनी गाजवला आमचे अमर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील मनापासून वंदन करतो. सिस्टीम आपले शूटिंगवाले दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील मनापासून वंदन. सर्वजण सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आणि राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला सुंदर पद्धतीने या अभंगाचं चिंतन करायचं आहे. फक्त राहिलेल्या वेळामध्ये एक काम करायचं, सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला परम मित्र आपल्याच गावचं भूषण आमचे निलेश महाराज पवार ते देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील मनापासून वंदन. ज्या कलियुगामध्ये आपण राहतो, ज्या मृत्यू लोकांमध्ये राहतो आपण, याला मृत्यूलोक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं महिला मंडळ? मृत्यूलोक. मृत्यूलोक ज्या शब्दामध्येच मृत्यूलोक असं लिहिलेलं आहे, त्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. दादा प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, राजा असू द्या, रंक असू द्या, कोणीही असू द्या, प्रत्येकाला या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर त्याचं जाणं हे ठरलेलं आहे. आपण तर सामान्य लोक आहे दादांनो. या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर कुणाकुणाला जावं लागलं माहितीये का? ऐका,
ज्या देवाधिक देवांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला ना, त्या देवांना सुद्धा इथून जावं लागलं। 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी। 33 कोटी देवता मर गए पडे काल। ज्या देवाधिक देवांनी इथं अवतार घेतला त्या देवाधिक देवांना सुद्धा इथून जावं लागलं। तिथं तुमची आमची काय किंमत? येथे नाही मुरो आले अवतार, येथे नाही मुरो आले अवतार, येथे नाही येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती। इथं देवाधिक देवांना सुद्धा थांबता आलं नाही दादांनो, तिथं आमची तुमची काय किंमत? ऐका ऐका ऐका, देवाधिक देवांनाच नाही, पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए, मर गए हकीम रोगी। देवाधिकांना जावं लागलं, पीरांना फकीरांना ऋषी मुनींना संतांना जावं लागलं। मग आपली काय किंमत? आपली सुद्धा महाराजांनी लिस्ट सांगितली। महाराज आजा मेला पंजा मेला, पाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, पाप मसना गेला। कोण कोण गेला? आपलं आपली सुद्धा लिस्ट आहे ना महाराज।
आज आम्हीला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पंतो देखत देखत ना तो पंतो तोही तैसा झाला देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला मग जायचं प्रत्येकाला म्हणून संत आपल्याला सावधान करतात काय म्हणतात उठा उठा जागा आपल्याला सुद्धा जावं लागलं संतांना जावं लागलं ऋषी मुनींना जावं लागलं ऐका ऐका देवादिकांना जावं लागलं ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परी प्रमेगा जन्माला यावं लागणार मरावं लागेल जन्माला यावं लागेल मरावं लागेल याच्याकरता शास्त्रानं दोन कारण सांगितलं पहिली गोष्ट सांगितली कर्म दुसरी गोष्ट सांगितली वासना या दोन गोष्टीमध्ये माणूस जर गुंतला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे अरे मुरारे भज गोविंद भज गोविंदम भज गोविंदम मूढमते या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर मरायचं जर प्रत्येकाला मग या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कसं जीवन जगलं पाहिजे ऐका 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 कशा करता हा नरदेह दिला ऐका या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली नाही हे मी सांगतो बरं छोटासा दृष्टांत देतो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल असं सगळ्यांनी माझ्याकडे बघा बरं एका गावामध्ये एक लाकूड तोड्या असतो आणि त्या लाकूड तोड्याचा रोजचा नित्यक्रम सकाळी उठणार आपली कुऱ्हाड घेणार जी काही दोर असेल ती दोर घेणार जंगलामध्ये जाणार लाकडाची मुळी तोडणार लाकडाची मुळी तोडल्यानंतर घरी घेऊन येणार घरी घेऊन आल्याच्या नंतर ती लाकडाची मुळी पेटवणार आणि पेटवल्यानंतर महाराज त्याच्यामधून काय तयार करणार कोळसा 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 तयार करणार बाजारामध्ये जाऊन कोळसा विकणार आणि कोळसा विकल्याच्या नंतर जे काही पैसे येतील त्याच्यामधून आपला परिवार चालवणार एका दिवसाचा प्रसंग सकाळी सकाळी आपल्या कामावरती निघाला गेला जंगलामध्ये आणि आपलं काम करत होता लाकडं तोडत होता त्याच जंगलामध्ये त्या राज्याचा राजा शिकार करण्याकरता आला होता आणि तो राजाचा राजा त्या लाकूड तोड्याच्या समोरच काही अंतरावरती आपल्या धनुष्याला बाण लावलेला आहे आणि शिकार करतोय पण तेवढ्या वेळामध्ये त्या राजाचा पाय एका सर्पावरती पडणार आणि सर्पावरती पडल्याच्या नंतर आता तो सर्प त्या राजाला चावणार आणि राजा मरणार लक्ष आहे ना तुमचं राजा मरणार हे बघितलं लाकूड तोड्यानं आणि लाकूड तोड्यानं बघितल्याच्या नंतर लाकूड तोड्यानं ती कुऱ्हाड हातातून खाली टाकून दिली पळत 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 गेला आणि राजाला धक्का दिला राजाला साईडला लोटलं त्या सापापासून राजा बाजूला गेला आणि राजानं बघितलं की या लाकूड तोड्यानं सर्पापासून माझी मुक्तता केली माझा जीव वाचवला राजा आनंदित झाला आणि आनंदित झाल्याच्या नंतर महाराज राजाच्या मनात आल्यानंतर काय प्रश्न राहिला महाराज राजा जे म्हणाल ते देऊ शकतो आपल्याकडं म्हण आहे ना ते अमर भाऊ आपल्याकडं म्हण आहे ना राजा बोले आणि दल आले राजा जे म्हणाल ते देऊ शकतो आणि म्हणून राजा म्हटलं हे लाकूड तोड्या चल म्हटले माझ्या राज्यामध्ये घेऊन गेला प्रधानजीला आवाज दिला प्रधानजी बोले महाराज या लाकूड तोड्यानं माझा जीव वाचवला म्हटले एक काम करा म्हटले आपल्या राज्यामधील जे चंदनाचे झाडं आपण लावलेले आहेत चंदनाच्या बागा आपण लावलेल्या आहेत
त्यापैकी एक 5 एकर चंदनाचा बाग या लाकूड तोड्याला देऊन टाका म्हटले. किती एकर? आपले चालले बांध करू करू दिवस. किती एकर सांगितलं? 5. नुसतं 5 एकर नाही, चंदनाचा बाग चंदनाचा. आणि 5 एकर चंदनाचा बाग देत असताना बारकी रोप नाही द्यायची म्हटले. मग आता जो विकायला माल आलेला आहे का म्हटले, मार्केटचा माल द्यायचा म्हटले. बर 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 ठीक आहे म्हटले. 5 एकर चंदनाचा बाग राजानं सांगितलं आणि त्या लाकूड तोड्याला देऊन टाकला. दिल्याच्या नंतर हळूहळू हळू 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेले. त्याच जंगलामध्ये पुन्हा राजा शिकारीला आणि पुन्हा राजाची त्या लाकूड तोड्याची भेट. लक्ष द्या बरं. पुन्हा राजाची आणि त्या लाकूड तोड्याची भेट झाली. राजानं बघितलं लाकूड तोड्याची तर तीच अवस्था आहे. तेच कळकटलेला कपडा, तेच कळकटलेला शर्ट, तेच कळकटलेलं धोतर, तेच कळकटलेलं उपरणं. आणि 5 एकर चंदनाचा बाग याला दिला. याची परिस्थिती तर सुधारायला पाहिजे होती, बरोबर ना. मग यानं नेमकं काय केलं? गेले राजेसाहेब आणि त्या लाकूड तोड्याला विचारलं. म्हटले तुम्हाला 2-3 वर्ष झाले चंदनाचा 5 एकर बाग दिला होता. किती? 5 एकर चंदनाचा बाग दिला होता. म्हटले तुमची अवस्था बघली अशी, आता मला तर काही वाटत नाही तुम्ही त्या चंदनाच्या बागाचा काहीतरी योग्य उपाय केला असेल, त्याचा काहीतरी चांगला उपयोग करून घेतला असेल. काय केलं त्या बागाचं? काय नाही म्हटले. आपलं ठरल्याप्रमाणे रोज कुऱ्हाड घ्यायची, आपलं दोरखंड घ्यायचं, बागामध्ये जायचं, एक झाड तोडायचं, मुळी बनवायची, घरी न्यायची, ती पेटवायची, पेटवल्यावर कोळशे बनवायचे, बाजारात नेऊन ते कोळशे विकायचे. हेच केलं म्हटलं. राजेसाहेब म्हटले सगळे ऐकले का? तो म्हटले 5च्या 5 एकर सगळे फुकून टाकले. म्हटले काही आहे का घरी? हा म्हटले एक फाटी पडलेली. म्हणे एक काम कर म्हटले, जा घरी जा आणि ती जी फाटी पडलेली आहे त्याच्यामधलं एवढंच लाकूड काढ म्हटले. एवढंच लाकूड काढ आणि जा कोपरगावच्या बाजारामध्ये. कोपरगावच्या बाजारात जा आणि एखाद्या व्यापाऱ्याला विचार एवढ्या लाकडाची किती पैसे देतील वा. तो म्हटला बरं ठीक आहे. गेला घरी, एवढं लाकूड ते चंदनाचं घेतलं आणि बाजारामध्ये गेला. आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्यानं विचारलं एवढ्या लाकडाची किंमत किती? त्या व्यापाऱ्यानं सांगितलं चंदनाच्या एवढ्या लाकडाची किंमत 10,000 रुपये. किती सांगितली? किती सांगितली? 10,000 रुपये. आता हा राजाकडे आला. राजानं विचारलं किती रुपये सांगितले एवढ्या लाकडाची? त्यानं सांगितले 10,000 रुपये. आणि तुला संपूर्ण झाड जाळल्याच्या नंतर जे कोळशे विकायचा त्याचे किती पैसे यायचे? हा म्हणायचा 5,000 रुपये. मग मला सांगा मंडळी, मला काही गणित जमत नाही, तुम्ही सांगा बरं का. जर एवढ्या लाकडाचे 10,000 रुपये होता तर एका फाटीचे किती? एका झाडाचे किती? अर्धा एकराचे किती? 1 एकराचे किती? आणि 5 एकराचे किती? त्या लाकूड तोड्याला जसं बागाची किंमत कळाली नाही, त्या लाकूड तोड्याचा विषय द्या सोडून मी आपल्या सगळ्यांचं सांगते. महाराज देवे दिला दे भजना घोमटा देवे दिला दे भजना घोमटा तोया झाला फाटा बादिकेचा देवे दिला दे भजना घोमटा देवे दिला दे
कशा करता दिला? देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर ना? आपलं तेच चाललंय ना. हा ते काही निमाना डोलावले महाराज. भोजना गोमट. श्राद्ध आलं का आहेच आपलं, एखाद्याची पंगत आली का आहेच, सप्ताह आला का आहेच, जागरण आलं का आहेच. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा पादिकेचा. विश्वाच्या मालकानं आपल्याला हा नरदेह दिला. कशा करता दिला? त्याच्या भजना करता दिला. याच देही घडे देवाचे भजन. भजन ओ याच देही गड देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही का आणि कहे ज्ञान नाही कोटे. या देहामध्येच भगवंताचं भजन करू शकतं. ज्या विश्वाच्या मालकानं आपल्याला हा नरदेह दिला दादांनो, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. काय काय दिलं देवानं महाराज? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख असे जीव पण असणारा आपल्याला नरदेह दिला. इथं बसलेल्यांपैकी एक प्रश्न विचारतो आहे का? एखाद्याचा हात मोडला हात आणि आपण डॉक्टर साहेबांकडे गेलो. डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब हात मोडलाय एवढा हात बसून द्या. डॉक्टर साहेब काय म्हणतील? देतो बसून. पण यानं प्रश्न केला, डॉक्टर साहेब देवानं मला जसा हात दिला होता अगदी तसाच बसून द्या, जमल का हो? मंडळी लाडक्या बहिणी हो, जमल का? नाही जमणार ना. मग ऐका ऐका ऐका, अनमोल असणारा हा नरदेह विश्वाच्या मालकानं आपल्याला फुकट दिला. अनमोल असणारा हा नरदेह जर विश्वाच्या मालकानं आपल्याला फुकट दिला, या व्यवहारामध्ये जर कोणाकडून आपण काहीतरी घेतलं तर त्याला काहीतरी देत असतो. तसं विश्वाच्या मालकानं आपल्याला जर नरदेह दिला तर त्याला देखील आपण काहीतरी दिलं पाहिजे. ऐका 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 ऐका, या विश्वाच्या मालकाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिस, नामाचा उच्चार रात्रंदिस आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं देवाला आवडतं. आणखी दुसरी गोष्ट
काय आवडतं महाराज? तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा, तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदये कळवळा वैष्णवांच्या. हे देवाला आवडतं आणि जे देवाला आवडतं ते जर केलं नाही महाराज तर कितीही आपण पळालो, कितीही आटाआटी केली तरी महाराज म्हणतात ही आटाआटी मिथ्य आहे. अभंगाच्या प्रथम चरणात अवघी मिथ्या आटी, अवघी मिथ्या आटी, अवघी मिथ्या आटी, अवघी मिथ्या अवघी मिथ्या आटी, अवघी मिथ्या आटी, अवघी मिथ्या आटी. राम नाम नावते, राम नाम नाही करते, सावधान सावधान, सावधान सावधान. राम नाम जप करते, राम नाम जप करते, सावधान मिथ्या आटी. राम नाही जवकंठी, जोपर्यंत तुमच्या कंठामध्ये भगवंताचं नाव येत नाही तोपर्यंत ही सगळी आटाआटी मिथ्य. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर 3 प्रामुख्य कामं आहे, ती कामं केली पाहिजे. पहिलं काम सांगितलं विश्वाच्या मालकाचं भजन. दुसरं काम सांगितलं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर चांगली कर्म. बरं का, कारण हे मृत्यू लोक जे आहे हे कर्मप्रधान जीवन आहे दादांनो. कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. आपण किती मोठा गंध लावतो, आपण किती मोठी माळ घालतो, यापेक्षा आपलं कर्म किती शुद्ध आहे याला खूप मोठं महत्व आहे. बरं का, कर्माला प्राधान्य. तुम्ही म्हणताल कसं महाराज? ऐका ऐका ऐका, बसल्यांपैकी एक छोटासा प्रश्न ऐका ऐका. तुम्ही म्हणताल महाराज ज्यानं चांगले कर्म केले तोही तिथंच गेला. कुठं कुठं? स्मशानभूमीत. आणि ज्यानं वाईट कर्म केले तो पण तिथंच गेला. मग चांगले कर्म केला तोही तिथंच गेला, वाईट कर्म केले ते तोही तिथंच गेला. ऐका ऐका ऐका, हे पटवून देण्याकरता मी तुम्हाला महाभारतातला एक छोटासा प्रसंग सांगतो. ऐका, लक्ष द्या. महाभारत तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. मला सांगा महाभारतामध्ये पांडवांचे कर्म कशी होते हो? येऊ का चहा पिऊन? येऊ का? कशी होती कर्म? पांडवांचे चांगले कर्म होते. आणि कौरवांचे कसे होते? वाईट कर्म होते. पांडवांनाही जावं लागलं, कौरवांनाही जावं लागलं, पण याचा फायदा तोटा झाला बरं का. चांगले कर्म केले तर त्याचा फायदा मिळतो दादांनो, आणि वाईट कर्म केले तर त्याचा तोटा देखील मिळत असतो. तुम्ही म्हणताल कसं महाराज? ऐका. कौरव पांडव दोनों भाई, हे कौरव पांडव, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. आता ऐका. सच्चा तो वैकुंठ जावे, हा फायदा सांगितला महाराज. सच्चा तो
झूठा नरक में बेटा सच्ची बात कबीर जी निंदा मत करना किसकी ओ सच्ची बात कबीर जी निंदा मत करना किसकी ओ सच्ची सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. 2 दिवसाचं आयुष्य आपल्याला मिळालंय. ऐका ऐका ऐका. 5 मिनिटापूर्वी आपल्या सोबत बोलणारा मनुष्य 5 मिनिटानंतर आपल्या सोबत नसू शकतो. 2 दिवसाचं जीवन आहे, कोण कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून हे जीवन जे आहे महाराज, कधी कोण जाईल सांगता येत नाही. या जीवनामध्ये आल्यानंतर जी मंडळी आपल्याला भेटली महाराज, या मंडळीला जपायला शिका महाराज. प्रेम करणारी आई आपल्याला भेटली आहे. जोपर्यंत आई आपल्यासोबत आहे तोपर्यंत आईवरती प्रेम करायला शिका महाराज. आई जोपर्यंत आई आपल्यासोबत आहे ना दादांनो, आईचं फक्त एकच असतं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. सर्वस्व आपल्या मुलाकरता देते महाराज. व्यवहारामध्ये जगत असताना, काम करत असताना एखाद्याला छोटीशी काहीतरी गोष्ट लागली, छोटीशी इजा झाली, आणि इजा झाल्याच्या नंतर जो होणारा त्रास आहे तो छोटासा त्रास आहे, पण त्रास आहे ना महाराज, त्या वेदना सहन होत नाही. जीचे पीडे बाळ, जीचे पीडे बाळ, जीचे पीडे बाळ, जीचे पीडे बाळ. दादांनो, आईचे उपकार न पेटण्यासारखे. छोटीशी जखम झाली, त्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण मुलाला जन्म द्यायचाय, ओ इतभर पोट फाडून आपल्या मुलाला जन्म देणारी आई, तिचे उपकार आपण नाही विसरू शकत दादांनो. आईचे उपकार आहेत, आईवरती प्रेम करायला शिका. बापाचे उपकार आहेत, बापावरती प्रेम करायला शिका. ऐका ऐका ऐका. कालच रक्षाबंधन होतं महाराज. आपल्या बहिणीला सुद्धा जपायला शिका, आपल्या बहिणीवरती प्रेम करायला शिका. बहीण म्हणजे आईचं दुसरं स्वरूप आहे बरं का.
बहिणीला प्रेम करायला शिका. या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्या बहिणीची काही अपेक्षा नसते. प्रत्येक बहिणीनं मला तर वाटतं एक अपेक्षा केली पाहिजे भावाकडून. एक मागितलं पाहिजे, दादा मला जसा तू बहीण समजतो, आईला आई समजतो, तसंच या संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही संपूर्ण जगभरामध्ये तुझी पत्नी जर सोडली तर संपूर्ण जगामध्ये प्रत्येक स्त्रीकडे बघताना आईच्या आणि बहिणीच्या नजरेनं बघ, बास मला याच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही. हे मागणं आपण भावाकडे मागितलं पाहिजे महाराज. आणि तो सण आलाय महाराज. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाबूराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. इसे समझोना रेशम का तार भैया, इसे समझोना रेशम का तार भैया, इस राखी का मतलब है प्यार भैया, इस राखी का मतलब है प्यार भैया, इस राखी का मतलब है. जी मंडळी आपल्याकरता काहीतरी कर्तृत्व करते, आई वडील असतील, मित्र असेल, बहीण असेल, जी जी मंडळी आपल्याकरता वेळ देते, आपलं आयुष्य खर्च करते, त्या मंडळीला जपायला शिका दादांनो. आणि असं जर आपण जिंकलं, असं जर कर्म आपलं शुद्ध असेल, असं जर भगवंताचं नामचिंतन घेताल आणि विश्वाच्या पाठीवरती जी मंडळी आपल्याकरता काहीतरी करते, ती मंडळी ज्या दिवशी आपण जगाल, जपाल, त्या दिवशी खरं तर आपलं आयुष्य, आपलं जीवन हे खरं झाल्याशिवाय, धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ऐका महाराज, मिळालेलं आयुष्य 2 दिवसाचे, कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही. कबीर महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. या जीवाला कबीर महाराज जीवडा म्हणतात. जीवडा काय म्हणतात? जीवडा म्हणतात. या जीवाला कबीर महाराज जीवडा म्हणतात. महाराज म्हणतात 2 दिवसाचं जीवन आहे, कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही. म्हणून त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कसं जगलं पाहिजे आहे का. जीवडा 2 दिन का मेहमान. किती दिवसाचा? 2 दिवसाचा. हे जीवडा जीवड़ा 2 दिन का मेहमान, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. 2 दिवसाचं जीवन. बालपणा जो खेल गमाया रे, बालपणा जो खेल गमाया रे, तरुण हुआ तो समय गवाया. हे जीवना 2 दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम, कब सुमिरोगे राम, कब सुमिरोगे राम, कब सुमिरोगे जीवड़ा
2 दिवसाचं जीवन आहे दादा. या 2 दिवसाच्या जीवनामध्ये कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही. वेळ भराभर चालली, घड्याळाची काठी टापा 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 पळू राहिली महाराज. ऐका, बालपण निघून गेलं, तारुण्य पण निघून गेलं, मिळालेलं आयुष्य छोटंसं आहे. या छोट्याशा आयुष्यामध्ये सगळ्यांवरती प्रेम करायला शिका, चांगलं जीवन जगा, मन सात्विक बनवा, मनाला शुद्ध बनवा, मनाला सुंदर बनवा महाराज. आणि याकरता महाराज आपल्याला सावधान करतात. महाराज म्हणतात सावधान व्हा, मनाला शुद्ध सात्विक सुंदर पवित्र बनवा. सावधान सावधान उगवी संकल्प हे मन. महाराज आपल्याला सावधान करतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, पावे चरणी ठेवा, सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा, ठिकाणी महाराजांनी जाग केले. जागता जगदेव राखा काही ये बाव जगजोगी. आता जागा रे बाई. अनेक प्रमाण आहेत महाराज संतांनी आपल्याला जाग केलं. सावधान सावधान पुढे आची उपदेश, आता तरी पुढे आची उपदेश, आता तरी पुढे आची उपदेश, आता तरी पुढे आची उपदेश. करुणाशा आयुष्याचा करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. अनेक ठिकाणी महाराजांनी आपल्याला जागवण्याचा प्रयत्न केला. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. हा जो पसारा आपण मांडून बसलोय, हा पसारा इथंच राहणारे, एक दिवस काळ येणारे आपल्या प्रत्येकाला घेऊन जाणारे. सांडिले ते मांडे अग्रह उरला काळ दंडे. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. मग कसं जीवन जगलं पाहिजे? ऐका ऐका ऐका. आपल्याला विश्वाच्या मालकानं, निसर्गानं, प्रकृतीनं जे जीवन दिलेलं आहे, प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळी कामं दिली आहे. कोण कुठलं काम करतं, कोण कुठलं काम करतं, कोण शेतीत जातं, कोण बँकेत जातं, कोण हॉटेलमध्ये जातं. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. पण कुठल्याच संतांनी असं सांगितलं नाही की ते काम तुम्ही बंद करा. सांगितलं का कुठल्या संतांनी? नाही महाराज. मग काय सांगितलं? कामा मध्ये काम काही म्हणा राम राम. जे काही काम करताय ते काम करता करता विश्वाच्या मालकाचं भजन आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. अशी आपली जीवनाची चौकट असली पाहिजे. तुका म्हणे आले भागा देऊनी चित्ती पांडुरंगा.
सावधान सावधान उगबी संकल्पी हे मन एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. माझ्यासोबत एक टाळी वाजवायची. सगळ्यांनी वाजवा एक टाळी. एक टाळी. हा टाळी टाळी टाळी. वा वा. हा क्या बात. हो हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जन्माला आलो. या पवित्र धर्मामध्ये अनेक प्रकारचे क्रियाकर्म सांगितलेले आहे. 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले. पहिला संस्कार सांगितला. प्रामुख्याने 3 प्रकार आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 संस्कार करत असतो. पहिला संस्कार जन्माला आलेल्या बाळाचं नामसंस्कार करतो. दुसरा संस्कार विवाह संस्कार. हल्ली तो काहींच्या जीवनात आहे, काहींच्या जीवनात. दुसरा संस्कार कुठला? विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार कुठला? मृत्यू अंत संस्कार. पहिला संस्कार आणि दुसरा संस्कार हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेला आहे. मग जसं जन्माला आलेल्या बाळाचं आपण किती आनंदामध्ये स्वागत करतो, किती आनंदामध्ये, लय आनंदामध्ये स्वागत करतो, तसंच या जाणाऱ्या व्यक्तीची सुद्धा इच्छा असते. या जाणाऱ्या मातेची सुद्धा इच्छा असते की माझं जाणं सुद्धा कसं झालं पाहिजे, आनंदामध्ये. यासाठी केला होता त्रास, यासाठी केला होता त्रास, यासाठी केला होता त्रास, यासाठी केला होता त्रास, यासाठी केला होता त्रास. जाणाऱ्या जीवात्म्याची सुद्धा काही इच्छा असते. जसं माझा जन्म झाल्याच्या नंतर आनंदामध्ये स्वागत केलं, तसं जाताना सुद्धा माझं आनंदामध्ये स्वागत झालं पाहिजे. शेवट तो भला
माझा भाऊ गोड झाला, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. आणि आज निश्चित पद्धतीनं आपण म्हणू शकतो की या मातेच्या लेकरांनी त्यांचा शेवट गोड केला, त्यांच्या ऋणातून ते मुक्त झाले. महाराज, आजचा दिवस म्हणजे गेलेल्या व्यक्तीचा आणि आपल्या परिवाराचा शेवटचा दिवस. आजचा दिवस झाला की त्या व्यक्तीचा आणि आपल्या परिवाराचा काहीही संबंध नाही. आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. थोडक्यात तुम्हाला प्रवास सांगतो, ऐका बरं. मनुष्य गेल्यानंतर त्याचं नेमकं काय होतं 5 मिनिटात सांगतो, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हो, गरुडजीनं भगवान विष्णू परमात्म्याला विचारलं, गरुडजी भगवंता, मनुष्य गेल्यानंतर त्याचं नेमकं काय होतं, ऐका. आणि भगवंतानं 18 पुराणांपैकी गरुड पुराण नावाच्या पुराणामध्ये याचा उल्लेख आलाय. त्यांनी सांगितलं, मनुष्य गेल्यानंतर 10 क्रिया विधी झाला, 13व्याचा विधी झाला की मनुष्याचा प्रवास चालू होतो. आणि तो प्रवास एका ठिकाणचा नाही महाराज, संपूर्ण वर्षभर त्याचा प्रवास आहे. एक गाव नाही, 28 प्रकारचे नरक सांगितले शास्त्राने आणि 16 प्रकारचे नगर सांगितले. किती प्रकारचे? 16 प्रकारचे. ऐका, मी सांगतो, तुम्ही मोजायचं काम करा. किती? 16 नगर बरं का. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो, सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो, क्रौंचक्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम, नानाक्रन्नपुरम सुदत्त भवनम रौद्रम पयोवर्षणम, शीतोप्यम बहुभीति धर्मनगरम याम्यम गतेंचाग्रजहा. मोजले का? या असे म्हणून तर आमचं बरं चाललं. 16 प्रकारचे नगर, 28 प्रकारचे नरक. याच्यातून हळूहळू हळूहळू प्रवास. त्या जीवात्म्याच्या नावानं आपण आपल्या घरामध्ये एक व्यक्ती जेव घालतो. तो का जेव घालायचा? त्या गेलेल्या जीवात्म्याचा 20व्याचा टाइम असतो. त्या 20व्याच्या टायमामध्ये त्याच्यापर्यंत हे अन्नदान पोचतं. आणि हळूहळू हळूहळू हा प्रवास पूर्ण करत असताना शेवटचा जो टप्पा आहे, वैतरणा नावाच्या नदीमधून या जीवात्म्याला पलीकडे जायचं आहे. पण ऐका, त्याच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट, त्यानं कर्म चांगले केलेले असतील, कुणाचे पैसे बुडवलेले नसतील, आणि महत्त्वाची गोष्ट, त्यानं जर गोमातेची सेवा केलेली असेल तर गोमाता काय काम करते, त्या गेलेल्या जीवात्म्याला, उदाहरणार्थ या मातोश्रीला या वैतरणा नावाच्या नदीमधून पलीकडे नेण्याचं काम करते. तुम्ही म्हणताल महाराज, नदीतून पलीकडे जाण्याचं काम सोपं आहे, काय नाही म्हटलं, आम्ही पोहत पोहत जाऊ. अहो तसं नाही. पण ती नदी म्हणजे आपली काय गोदावरी काय? मग रक्तानं, हाडानं, मासानं, पुवानं भरलेली ती नदी आहे. त्या नदीमधून पलीकडे जायचं तर ती गोमाता, तिची सेवा केलेली असेल, गोदान केलेलं असेल तर ती गोमाता काय काम करते, त्या जीवात्म्याला पलीकडे घेऊन जाते. आणि मग आजचा दिवस हा शेवटचा टप्पा बरं का. आजच्या दिवशी काय तर गेलेला जीवात्मा, ऐका ऐका ऐका, चित्रगुप्त समोर आहे, यमाचे 2 दूत सोबत आहे आणि धर्मराजाच्या नगरीला निघालेले. आजच्या दिवशी धर्मराजाच्या नगरीचं नाव आहे संयमनी नगर. संयमनी नगर. कुठलं नगर? संयमनी नगर. त्या संयमनी नगराला, धर्मराजाच्या नगराला घेऊन जातात. घेऊन गेल्याच्या नंतर राजाचा मोठा महाल आहे आणि त्या धर्मराजाच्या महालामध्ये गेल्यानंतर भगवंताच्या समोर आपण उभे, धर्मराजाच्या समोर उभे. आणि मग आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जे जे कर्म केले ना, त्याचं एक रजिस्टरच बनवलेलं आहे बरं का. ते रजिस्टर धर्मराजाच्या समोर दिल्याच्या नंतर धर्मराजा ठरवतात की आता याला पुढचा जन्म कशाचा द्यायचा. आणि असा हा संपूर्ण प्रवास आज या मातोश्रीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आदरणीय या दहटे परिवारानं, आमचे फकीरा भाऊ असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार असेल, या परिवारानं ज्ञानदान, अन्नदान सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं. आज ती माता खरंच त्या ठिकाणी आनंदानं म्हणत असेल की माझ्या लेकरांनी हा सोहळा माझ्याकरता घडून आला. आजचा दिवस म्हणजे त्या मातेचा आणि या परिवाराचा शेवट. आजच्या दिवशी ती माता म्हणत असेल, आम्ही जातो आमुच्या गावात, आम्ही जातो आमुच्या गावात, आमुचा राम राम घाम, आमुचा राम राम. या परिवाराकरता, या मातोश्रीनं घेतलेले कष्ट, या परिवाराकरता
जन्म झाला तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत मुलांकरता घेतलेले कष्ट, मुलांचं संगोपन असेल, मुलांची शाळा असेल, मुलांचे कपडे असतील, मुलांना जे काही असेल ते सर्व कष्टाच्या माध्यमातून या मातोश्रीनं पूर्ण केलं. आणि ऐका, बघता 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 आजचा या मातोश्रीचा आणि या परिवाराचा शेवटचा दिवस महाराज. आईची आपल्यावरती एवढे कृपा असते, आईचे आपल्यावरती एवढे उपकार असतात. ते उपकार कितीही काही केलं तर एक मुलगा एक मुलगी फेडू शकत नाही, एक परिवार फेडू शकत नाही महाराज. या मातोश्रीचे सुद्धा या दहटे परिवारावरती उपकार आहेत. आणि या परिवारामधून, या परिवारानं काही जरी केलं उपकारातून परतफेड होणार नाही, पण निश्चित पद्धतीने हे पुण्य त्या मातोश्रीपर्यंत पोहोचणार. आणि या परिवारानं हा जो सोहळा केलाय ना, म्हणून ती मातोश्री आनंदी झालेली असेल आणि म्हणत असेल, आम्ही जातो आमुच्या गावात, आम्ही जातो आमुच्या गावात, आमुच्या मातोश्रीचे उपकार आहे दादा या परिवारावरती, आपल्या प्रत्येकावरती. प्रत्येकानं विचार केला, काय केलं आपल्या आईनं महाराज. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपल्या आईनं आपल्याला जन्म दिला, बस. हाच लय मोठा उपकार झाला ना. आई ग थोर तुझे उपकार, आई ग तोर तुझे उपकार. नव महिन्याने नव दिवसाने, नव महिन्याने नव दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी, केले कृतार्थ जन्म देऊनी. देवाने तोर मला संस्कार, देवाने तोर मला संस्कार. आई ग तोर तुझे उपकार, आई ग तोर तुझे उपकार. उपकार उपकार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली.